प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये आपण पहिला पार्ट बघतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण काय काय डिस्कस केलं? सगळ्यात पहिला ऍक्शन ऑफ ॲक्वस KOH किंवा NaOH, दुसरा ऍक्शन ऑफ मॉइस्ट Ag2O, तिसरा ऍक्शन ऑफ KCN, चौथा ऍक्शन ऑफ AgCN अल्कोहोलिक. दोन्ही आता यापुढचे सगळे अल्कोहोलिक आहेत, पहिले ते ॲक्वस आहेत. मग ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KCN, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक AgCN, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KNO2, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक AgNO2 अँड ऍक्शन ऑफ सोडियम अल्कऑक्साइड. आणि सोडियम अल्कऑक्साइड पण कसा होता? अल्कोहोलिक. पण त्याचे 3 कंडिशन्स आहेत. ते 3 कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. काय की तुम्ही सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड्स काय करू शकत नाही, सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड यूज करू शकत नाही, कारण इट विल अंडरगो एलिमिनेशन रिएक्शन अँड फॉर्म अल्किन. टू अवॉइड दिस आपण काय करतो? अल्किल हॅलाइड प्रायमरीज घेतो. काय घेतो? अल्किल हॅलाइड प्रायमरी. अल्क ऑक्साइड जो आहे सोडियम अल्क ऑक्साइड तो काय घेतो? सेकंडरी किंवा टर्शरी. आणि अरोमॅटिक इथर बनवायचा असेल तर अरिल हॅलाइड घेऊन चालणार. अरिल म्हणजे अरोमॅटिक हॅलाइड. बेन्झीन ग्रुपला हॅलोजन जॉईन करून चालणार, कारण पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्ट होणार, बॉन्ड इझिली ब्रेक होणार. मग काय करणार? फिनॉक्साइड यूज करणार, सोडियम फिनॉक्साइड. आणि अल्किल हॅलाइड कोणता यूज करणार आहे? नॉर्मल आर ग्रुप. AR वापरू शकत नाही. नाउ नेक्स्ट त्याच्यामध्ये ही 7th रिएक्शन असेल, ऍक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट. ऍक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे जेव्हा ऍक्शन ऑफ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड होतंय त्यावेळी आपण काय बनवतो? फॉर्मेशन ऑफ काय होतंय? तर फॉर्मेशन ऑफ ईस्टर. फॉर्मेशन पण काय असते? फॉर्मेशन कशाचं होत असते? फॉर्मेशन ऑफ काय होत असते? तर ईस्टर. कोण फॉर्म होत असते? कोण फॉर्म होत असते? कोण फॉर्म होत असते? कोण फॉर्म होत असते? ईस्टर. फॉर्मेशन ऑफ काय होत असते? तर ईस्टर. फॉर्मेशन ऑफ काय होत असते? तर ईस्टर. ठीक आहे. आता बघूया रिएक्शन काय असते. तुम्ही एखादा अल्किल हॅलाइड घेताय, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कसा असतो? AgO C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R. हे बघा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O हा कार्बोक्सिलेट आयन आहे. कसला आयन आहे? RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O हा कसला आयन आहे? त्याला जर Ag जॉईन असेल तर त्याला सिल्वर कार्बोक्सिलेट म्हणतो, सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आपल्याला माहित आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला मायनसला मायनस रिप्लेस होते, म्हणजे न्यूक्लियोफाईलला न्यूक्लियोफाईल. कोण रिप्लेस होते? न्यूक्लियोफाईलला न्यूक्लियोफाईल. हा मायनस आहे आणि हा पण काय आहे? तर मायनस. कारण Ag सिल्वर काय प्लस असते. सिल्वर मेटल पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. मग मायनसला मायनस रिप्लेस होणार, म्हणजे हा जो पार्ट आहे हा हायलाइट बरोबर रिप्लेस होणार इथं. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? परत अल्कोहोलिक कंडिशन असते आणि आपण ह्याला काय करतो? हीट. काय करतो आपण ह्याला? काय करतो आपण ह्याला? हीट. ठीक. मग इथं मिळताना आपल्याला काय मिळतंय? R-O C डबल बॉन्ड O R प्लस इथं बाहेर काय मिळणार आहे? Ag प्रोडक्ट काय, बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? AgX. बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे? ह्याला आपण काय म्हणणार आहे? ईस्टर. काय म्हणणार आहे आपण ह्याला? काय म्हणणार आहे आपण ह्याला? ईस्टर. समजते का ईस्टर काय असतो? कार्बोक्सिलिक ऍसिडचा भाऊ असतो. कसा भाऊ असतो? तर कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय असते? OH. H च्या जागी कसला ग्रुप आला? अल्किल. तर ईस्टर होतो. H च्या जागी अल्किल ग्रुप आला तर काय होतं? ईस्टर. समज में आ रहा है? यस और नो? ईस्टर्स ना फ्रुटी स्मेल असते. कसली स्मेल असते? म्हणजे ही रिएक्शन घडल्यानंतर जर फ्रुटी स्मेल आली तर ईस्टर फॉर्म झालाय. ही रिएक्शन घडल्यानंतर ना फ्रुटी स्मेल आली तर फॉर्म झालेला आहे.
AgX सिल्वर हा प्रेसिपिटेट असतं. सिल्वर हॅलाइड्स कसे असतात? प्रेसिपिटेट, सॉलिड स्टेट मध्ये फॉर्म होतात. कसल्या स्टेट मध्ये फॉर्म होत असतात? सॉलिड. आता इथं बघा पुढं हा. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड Br प्लस Ag-O परत C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 CH3 ह्यांची नावं जरा समजून घ्या. ह्यांची नावं समजून घ्या. ह्याचं नाव आहे मिथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? मिथाइल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं? आणि हा कोण आहे? सिल्वर. हा सिल्वर. किती कार्बन आहेत? 1 2 3. प्रोपिओनेट. प्रोपिओनिक ऍसिड असतो ना? 3 कार्बनचा कोण असतो? प्रोपिओनिक. 1 कार्बनचा फॉर्मिक, 2 कार्बनचा ऍसिटिक, 3 कार्बनचा प्रोपिओनिक. तो ईस्टर मध्ये कन्वर्ट झाला तर प्रोपिओनेट. तो ईस्टर मध्ये कन्वर्ट झाला तर प्रोपिओनेट. त्याचं नाव काय असणार आहे तर सिल्वर प्रोपिओनेट. सो मिथाइल ब्रोमाइडला कशाबरोबर ट्रीट करतो आपण? सिल्वर प्रोपिओनेट. कोणाबरोबर ट्रीट करतो? होणार काय आहे बाळांनो? मायनसला मायनस रिप्लेस होणार आहे. परत मी मिरर इमेज ड्रॉ केले ना. मी तुम्हाला काय म्हटलं? मिरर इमेजला हा भाग आणि हा Ag एवढा काढायचा. CH3 चा हॅलोजन आणि तुमच्या सिल्वर सॉल्टचा सिल्वर रिमूव्ह केला आणि दोघांना जोडून टाकायचं. दोघांना दोघांना हा जोडून टाकलं काय होणार आहे बघा. CH3O परत C डबल बॉन्ड O OC डबल बॉन्ड O CH2 आणि इथं काय येणार आहे तर CH3 CH3O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH2 आणि काय येणार आहे CH3. ह्याचं नाव काय येणार आहे? मिथाइल ग्रुप आहे हा. आणि किती कार्बन आहेत? 1 2 3. ह्याचं नाव काय असणार आहे? मिथाइल प्रोपिओनेट. काय नाव असणार आहे याचं? काय नाव असणार आहे याचं? मिथाइल प्रोपिओनेट. काय नाव असणार आहे याचं? आयुपीएससी नेम काय असणार आहे सांगा? अल्कॉक्झी अल्केनोइड असते. नाव काय असते? आयुपीएससी नेम काय असते? अल्कॉक्झी अल्केनोइड. आता अल्कॉक्झी म्हणजे ऑक्सिजनला जॉईन असणारा अल्काइल ग्रुप. हा ग्रुप आहे ना ऑक्सिजनला जॉईन. याचं नाव काय असणार आहे? मिथऑक्सी. किती कार्बन आहेत? 1 2 3. सो मिथऑक्सी प्रोपेन ऑइट. मिथॉक्सी 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 समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? काय आहे? मिथॉक्सी प्रोपेन ऑइट. जरा मी काय सांगते ऐकून घ्या काय. HC डबल बॉन्ड OH असेल ना, ह्याला फॉर्मिक ऍसिड म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? फॉर्मिक ऍसिड. कॉमन नेम. कसला नेम? कसला नेम? कॉमन नेम. आयुपीएससी नेम 1 कार्बन आहे तर मिथेन ऑइक ऍसिड. मिथेन ऑइक ऍसिड. जर हा ईस्टर झाला तर ह्या फॉर्मेट होणार. जर हा ईस्टर झाला, ईस्टर म्हणजे इथं कोणता तरी अल्काइल ग्रुप आलाय. इथं कोणता तरी OH च्या जागी OR येते काय? फॉर्मेट होणार. आणि ह्याचं नाव काय होणार आहे तर मिथेन ऑइड. काय नाव होणार आहे? काय नाव होणार आहे? मिथेन ऑइड. समजते का मी काय सांगते? येस और नो? ठीक आहे. अजून अजून बघा पुढे लक्ष द्या. हा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. ह्याचं नाव काय सांगा? ऍसिटिक ऍसिड. काय नाव ह्याचं? 2 कार्बनचा ऍसिटिक ऍसिड. कॉमन नेम. कॉमन नेम. आयुपीएससी नेम 2 कार्बन आहेत म्हणून इथेन. 2 कार्बन आहेत म्हणून आणि पुढे काय येणार आहे? ऑइक ऍसिड. आता जर इथं कोणताही अल्किल ग्रुप आला, हायड्रोजन ऐवजी OH च्या जागी OR जर आला तर हा पॅरेंट ऍसिटिक ऍसिड ऐवजी काय होणार आहे? ऍसिटेट. काय होणार आहे? आणि इथेनॉइक ऍसिड ऐवजी काय होणार आहे? इथेनॉइट.
हे मला पर्पजली तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे बाळांनो. समजते का मी काय सांगते? येस और नो? ठीक. आता नेक्स्ट बघा, परत बघा काय. CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. किती कार्बन आहेत हे? 3. प्रोपियोनिक. प्रो म्हणजे फर्स्ट, पिओन म्हणजे फॅट. फर्स्ट फॅटी ऍसिड नाव आहे त्याचं. काय नाव आहे? मग ते फर्स्ट फॅटी ऍसिड कसं लॅटिन मध्ये म्हणतात? प्रोपियोनिक ऍसिड. कसला ऍसिड? प्रोपियोनिक. कसं नाव? प्रोपियोनिक ऍसिड. काय नाव? प्रोपियोनिक ऍसिड. हा, प्रोपियोनिक ऍसिड. बघा ऐका मी काय सांगते ते प्रोपियोनिक ऍसिड. हा, आयुपीएसी नेम. आयुपीएसी नेम 3 कार्बन आहेत ना. प्रोपेन. प्रोपेन. प्रोपियोनिक वेगळा आहे आणि प्रोपेन हे दाखवायचंय मला तुम्हाला ऍक्च्युली. प्रोपियोनिक फर्स्ट फॅटी ऍसिड कॉमन नेम. आयुपीएसी नेम प्रो एन. प्रो एन आणि पुढं ऑइक ऍसिड. कॉमन नेमिंगला इक ऍसिड असते. कॉमन नेमिंगला इक ऍसिड असते. कॉमन नेमिंगला इक ऍसिड असते. आणि आयुपीएसी नेमिंगला ऑइक. 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 आता याचं कॉमन नेमिंग झालं आणि आयुपीएसी नेमिंग झालं कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये? मग ईस्टरच्या फॉर्म मध्ये हा काय होणार आहे? प्रोपियोनेट. बघा हा, प्रोपियोनेट. प्रोपियो आणि हे काय होणार आहे सांगा? प्रोपेनऑइड. काय होणार आहे? क्या होना रहा है? समझ में आ रहा है क्या? हाँ, अब यहाँ पे देखो ये कितने कार्बन है? कितने कार्बन है? 3. तो ये कौन सा ग्रुप हुआ? मिथाइल. कॉमन नेमिंग में ऑक्सीजन को ज्वाइन हुआ अल्किल. अल्किल अल्किन अल्किनॉइड रहता है ना, तो मिथिल प्रोपियोनॉइड. मिथिल प्रोपियोनॉइड. हे काय झालं? हे काय नाव झालं? कॉमन नेमिंग. काय झालं? काय नेमिंग? हा, पुढं आयुपीएसी नेमिंग अल्कॉक्सी अल्केनॉइड. अल्कॉक्सी. मग अल्कॉक्सी अल्केनॉइडला हा काय आहे? अल्कॉक्सी ग्रुप. आणि हा कोण आहे? अल्केनॉइड. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे? मिथॉक्सी. 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 समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ठीक है, फाइन. ठीक. आता ऐसे अजून एक एग्जांपल बघूया. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl. हा इथिल क्लोराइड आहे. कोण आहे हा? कोण आहे हा? अल्किल हॅलाइडला. पण कोणाला रिॲक्ट करतोय? अल्किल हॅलाइडला. कोणाबरोबर रिॲक्ट करतोय? सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सो इथं काय येणार आहे? हा इथिल क्लोराइड is treated with HEO C double bond O single bond CH2. ठीक आहे, सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. हे टोटल किती कार्बन झाले? 4 आहेत ना. म्हणजे ब्यूट्रेट. ब्यूट्रिक ऍसिड आहे ना. ब्यूट्रिक ऍसिडचं काय होणार आहे? ब्यूट्रेट. सिल्वर ब्यूट्रेट. सिल्वर ब्यूट्रेट. आणि हा इथिल क्लोराइड आहे. सो हा मायनस आहे आणि हा पण काय आहे? मायनस. हे एजी आणि क्लोरीन रिमूव्ह केलं. म्हणजे दोन्ही जॉईन करायचे. अल्कोहोलिक आणि काय होणार आहे तर हीट. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2 O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आता मला ह्याचं नाव सांगा. हा ब्यूट्रेट आहे
इथाइल, येस. हा ग्रुप ऑक्सिजनला जॉईन असणारा ग्रुप इथिल आहे. त्याचं नाव काय येणार आहे? इथाइल ब्युट्रेट. इथाइल ब्युट्रेट किंवा ह्याचं नाव काय येणार आहे? इथॉक्सी. काय इथॉक्सी? ब्यूटेन ऑइट. इथॉक्सी, इथॉक्सी. समझ में आ रहा है? यस और नो? कॉन्सेप्ट लक्षात आली? ला. Action of silver salt of carboxylic acid, formation of ester. बरं, नेक्स्ट बघा. Action of alcoholic ammonia बघूया. The next one is action of alcoholic ammonia. अल्कोहोलिक अमोनिया आहे. कसला अमोनिया आहे? अल्कोहोलिक अमोनिया. आता हा अमोनिया सेपरेट होताना कसा सेपरेट होत असतो? NH2H. NH2 मायनस आणि H काय असते तर प्लस. समजून घ्या. अमोनिया सेपरेट होताना कसं सेपरेट होतो? NH2H. NH2 मायनस आणि H काय असतं? प्लस. इथे बघा, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक अमोनियाला काय असतं? जेव्हा अल्किल हॅलाइड ला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर ट्रीट करतो. कोणाबरोबर ट्रीट करतो? जेव्हा अल्किल हॅलाइडला कोणाबरोबर ट्रीट करतो? अल्कोहोलिक. कोणाबरोबर ट्रीट करतो? अल्कोहोलिक अमोनिया. आता हा जो अल्कोहोलिक अमोनिया आहे ह्याला सेपरेट केलंय. इथं H प्लस आणि हा NH2 काय येणार आहे तर मायनस. ठीक आहे. ही रिएक्शन होताना कॉपर सील्ड ट्यूब मध्ये होत असते बाळांनो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही रिएक्शन घडताना कॉपर सील्ड ट्यूब मध्ये घडते. ऍट 393 केल्विन अंडर प्रेशर. अंडर प्रेशर. मग होणार काय आहे? हॅलाइडच्या जागे नेगेटिव्हली चार्ज पार्ट आणि नेगेटिव्हली चार्जच्या जागे हॅलाइड. म्हणजे हॅलोजनच्या जागे NH2 ग्रुप आणि NH2 च्या ग्रुप जागे काय येणार आहे तर हॅलोजन. हा, म्हणजे इथं काय आला पाहिजे? तुमची प्रोडक्ट काय असणार आहे? R-NH2 प्लस काय येणार आहे तर HX. ह्याचं नाव काय आहे सांगा? प्रायमरी अमाइन. ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव काय आहे? प्रायमरी अमाइन. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिएक्शन. पण ही रिएक्शन इथंच थांबत नाही. ही रिएक्शन इथंच का थांबत नाही हे सांगते तुम्हाला. परत आपण एकदम स्टार्टिंगला एक रिएक्शन बघितलेली की आपण एक कंटेनर घेतो आणि त्या कंटेनर मध्ये तुम्ही अल्किल हॅलाइड घेणार आणि कोणाबरोबर ट्रीट करणार आहे? अल्कोहोलिक अमोनिया बरोबर काय करणार आहे? ट्रीट. मग जेव्हा तुमचा प्रायमरी अमाइन मिळेल ना, काय मिळेल? प्रायमरी अमाइन. ह्या प्रायमरी अमाइन बरोबर परत अल्किल हॅलाइड रिएक्ट करणार. कारण त्या केसमध्ये अल्किल हॅलाइड एक्सेस म्हणून बिहेव करतोय. या रिएक्शनला अल्किल हॅलाइड काय म्हणून बिहेव करतोय? हा, निमिष प्लीज ऐकून घे रजा, नंतर लिही. आता हा परत काय होतं की जो प्रायमरी अमाइन फॉर्म झालेला आहे तो परत अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होतो. हाच अल्किल हॅलाइड, नवीन कोणता नाही. रिएक्शन मिक्सचर मधल्याच अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होतो. परत सगळ्या कंडिशन सेम. काय सगळ्या कंडिशन सेम? की कॉपर सील्ड काय आहे तर ट्यूब आहे. अंडर काय तर 393 केल्विन अंडर प्रेशर. अंडर प्रेशर. नायट्रोजनला जे हायड्रोजन आहेत ना ते रिप्लेसेबल असतात. मग आता काय होतंय? RNH2 आहे ना, RNH2 त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस होतोय आणि कोण जॉईन होतंय तर अल्किल ग्रुप. म्हणजे इथं काय येणार आहे? R2NH प्लस काय येणार आहे तर HX. हा कसला अमाइन आहे सांगा? सेकंडरी अमाइन. मग तुम्ही म्हणा ठीक आहे, कंटेनर मध्ये सेकंडरी अमाइन मिळाला. हा सेकंडरी अमाइन मिळाला की लगेच परत अल्किल हॅलाइड या सेकंडरी अमाइन बरोबर रिएक्ट होणार. मग परत हा सेकंडरी अमाइन जो आहे R2NH, ह्या R2NH बरोबर अल्किल हॅलाइड रिएक्ट होणार. कोणामध्ये? कॉपर सील्ड ट्यूब. किती केल्विनला? 393 केल्विनला. अंडर प्रेशर. अंडर
प्रेशर मिळताना काय मिळणार आहे R3N टर्शरी अमाइन HX. समजलं का काय झालं? समजलं का काय झालं? हा हायड्रोजन ऍटम परत कोणत्या ग्रुपने रिप्लेस झाला? अल्किल. नाउ यू विल थिंक की रिएक्शन थांबली. नो, रिएक्शन नाही थांबत. नायट्रोजन कडे लोन पेअर आहे ना? नायट्रोजन कडे काय आहे? हा बघा, हा नायट्रोजन वरती काय असते तर लोन पेअर असतो. पुढं हा जो टर्शरी अमाइन आहे, हा जो टर्शरी अमाइन आहे ह्याला परत अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉपर सील्ड ट्यूब 393 केल्विन अंडर काय? अंडर प्रेशर. अंडर प्रेशर. परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? बॉन्ड पेअर. म्हणजे इथं काय होणार आहे R4. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. R4N प्लस X मायनस. हे दाखवते तुम्हाला इथं बघा रिएक्शन. हा R N R इथं पण R आणि इथं लोन पेअर होता. काय होता इथं? लोन पेअर. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? अल्किल हॅलाइड बरोबर. मी काय म्हटलं, हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाला? बॉन्ड पेअर. लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे RN इथंही R येणार, इथंही R येणार आणि इथं लोन पेअर बॉन्ड पेअर कोऑर्डिनेटेड बॉन्ड मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि इथं R येणार आहे, इथं प्लस आणि इथं X काय येणार आहे तर मायनस. म्हणजे तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे इथं? क्वार्टरनरी. काय क्वार्टरनरी? क्वार्टरनरी ammonium halide. Quaternary ammonium halide. So see what I am saying. When an alkyl halide is treated with alcoholic ammonia, it undergoes chain reaction. It undergoes and formation of secondary, tertiary, quaternary ammonium mixture of formation of primary, secondary, tertiary and quaternary ammonium salt takes place. Now primary amine तर मला पाहिजे. But this three amine, secondary, tertiary, quaternary amine नको आहेत. सेकंडरी अमाइन आहे हा. का सेकंडरी अमाइन? कारण त्या नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप जॉइन आहेत? 2. हा टर्शरी अमाइन आहे कारण त्या नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप जॉइन आहेत? 3. हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे कारण नायट्रोजनला किती अल्काइल ग्रुप जॉइन आहेत? 4. Now the formation of secondary, tertiary and quaternary ammonium salt is undesirable. नाही आहे, नाही पाहिजे, उपयोगाचे पण नाही आहेत. आणि जो माझा मेन प्रोडक्ट आहे प्रायमरी अमाइन, बघा की प्रायमरी अमाइनच रिएक्ट झाला ना. हा प्रायमरी अमाइनच परत रिएक्ट होऊन अल्किल हॅलाइड बरोबर सेकंडरी अमाइन दिला. परत सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट होऊन टर्शरी. म्हणजे जे प्रायमरी अमाइन फॉर्म झाले तेच यूज होत जाणार. येस ऑर नो? प्रायमरी अमाइनच काय होत जाणार आहे? म्हणजे आपला प्रायमरी अमाइनचा यील्ड कमी होणार आहे. So what we say? See again मी काय सांगतेय, when an alkyl halide is treated with alcoholic ammonia, it undergoes chain reaction and it forms primary amine plus mixture of secondary, tertiary and quaternary ammonium salt. This formation of secondary, tertiary and quaternary ammonium salt is undesirable. नको आहे मला हे फॉर्मेशन, अनडिझायरेबल आहे चेन रिएक्शन, कारण माझं प्रायमरी अमाइनचं यील्ड कमी होते मग. सो टू ओव्हरकम दिस अनॉमली, to overcome this anomaly, what is taken in excess? Ammonia, alcoholic ammonia. Which ammonia? Which ammonia? Alcoholic ammonia is taken in excess. Who is taken in excess? Who is taken in excess? Alcoholic ammonia. Shraddha, who is taken in excess? अल्कोहोलिक अमोनिया इज टेकन इन एक्सेस. जर तुम्ही अल्कोहोलिक अमोनिया एक्सेस मध्ये घेतला स्टार्टिंगलाच, तर पहिल्याच स्टेपला मॅक्सिमम अल्किल हॅलाइड वापरला जाणार. त्यामुळे फॉर्मेशन ऑफ सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट होणार. झाला तरी खूप कमी प्रमाणात, झाला तरी खूप कमी प्रमाणात. कारण जो पहिला एक्सेस म्हणून बिहेव करत होता त्याच्या अपोजिटलाच आपण काय घेतलं? एक्सेस. मग अपोजिट जेव्हा तुम्ही एक्सेस मध्ये घेताय तर तो मॅक्सिमम आहे तो अल्किल हॅलाइडला रिएक्ट करतो आणि मॅक्सिमम आहे त्या अल्किल हॅलाइड मध्ये रिएक्ट केला. त्यामुळे फॉर्मेशन ऑफ सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इज सप्रेस्ड. इज समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? बघा मी काय सांगते,
So इथं बघा, when you take an alkyl halide and alcoholic ammonia, you will take alcoholic ammonia in excess. You will take what in excess? You will take what in excess? Alcoholic ammonia in excess. Again, condition remains the same. Copper sealed tube, 393 Kelvin, under what? Under pressure. So you will get RNH2 plus HX. So your main product will be primary amine. Main product काय होणार आहे? Primary amine. Due to excess of alcoholic ammonia, due to excess of alcoholic ammonia, formation of primary amine is maximized and secondary, tertiary and formation of secondary, tertiary and quaternary ammonium salt is suppressed. Is what? समजतं का मी काय सांगितलं? Yes or no? Formation of, due to excess of alcoholic ammonia, formation of primary amine is maximized and formation of secondary, tertiary and quaternary ammonium salt is suppressed. Suppressed म्हणजे खूप कमी प्रमाणात फॉर्म होणार. Suppressed म्हणजे खूप कमी प्रमाणात फॉर्म होणार. जेवढं पाहायला पाहिजे त्यापेक्षा खूप कमी झालं म्हणजे मॅक्झिमम यील्ड तुम्हाला कशाचं मिळणार आहे? प्रायमरी अमाइन्स. लक्षात येते? ही परत रिएक्शन अमाइन्स मध्ये रिपीट होते. ही परत रिएक्शन कशामध्ये रिपीट होते? अमाइन्स मध्ये. इथं बघ, हा CH3 CH2Br प्लस अल्कोहोलिक अमोनिया in excess, plus alcoholic ammonia in excess, under copper sealed tube, at 393 Kelvin, under pressure, 393 Kelvin under pressure. काय होणार आहे परत? हा NH3 आहे तो सेपरेट होतो. H आणि कशामध्ये तर NH2. हा H प्लस असतं आणि NH2 काय असतं? मायनस. Br च्या जागी काय येणार आहे तर NH2 आणि NH2 च्या जागी काय येणार आहे तर Br. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH2 प्लस इथं काय येणार आहे तर HBr. ह्याचं नाव काय आहे? इथिल अमाइन. काय नाव आहे? इथाइल अमाइन. काय नाव आहे? काय? इथाइल अमाइन. ठीक. परत इथं बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2Cl प्लस अल्कोहोलिक अमोनिया. काय होणार आहे तुम्ही लिहायचं सगळे वर्ड्स. पुढचं कंडिशन कसं होणार? आता इथे एक ड्रॉबॅक आहे. कंडिशन कसली आहे रे? कंडिशन कसली आहे? अल्कोहोलिक. कंडिशन कसली आहे? अल्कोहोलिक. काय होतंय? इफ secondary or tertiary alkyl halide is treated with alcoholic ammonia, if secondary or tertiary alkyl halide is treated with alcoholic ammonia, it favors elimination. It favors substitution नहीं करते. काय करते? Elimination. It favors elimination and forms what? Alkene. Again it is undesirable. Again it is
अगेन इट इज अनडिजायरेबल, अगेन इट इज, समझ में आ रहा है क्या? यस और नो, यस और नो, जो मैं बोल रही हूँ वो समझ में आ रहा है? ठीक आहे. मग काय होते बघा, तुम्ही टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला CH3C CH3, इथं CH3 आणि इथं काय घेतला Br, ह्याला कशाबरोबर ट्रीट केला? अल्कोहोलिक अमोनिया बरोबर. आता टर्शरी अल्किलाइड आहे, सगळी कंडिशन सेम. कॉपर सील्ड ट्यूब घेतला, अंडर प्रेशर घेतला, 393 केल्विन घेतला, पण होतंय काय? एलिमिनेशन. काय होतंय? आणि एलिमिनेशनला काय असतं? ज्या कार्बनला हॅलोजन जॉईन होतो अल्फा आणि त्याच्या बाजूचे कार्बन कोण असतात तर बीटा. इथं सिमेट्रिकल बीटा आहे त्यामुळे कोणता तरी एक बीटा घ्यायचा, कोणता तरी एक बीटा घ्यायचा. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे? CH3, इथं काय येणार आहे? इथं बघा हा, इथला ब्रोमीन, इथला ब्रोमीन आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह होतो. इथला ब्रोमीन आणि इथला काय रिमूव्ह होत आहे? इथला ब्रोमीन आणि इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे? पाय बॉन्ड येणार, म्हणजे डबल बॉन्ड येणार. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3C डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस. समजलं ना स्वराज्य? प्लस प्लस इथं काय येणार आहे? HBr. परत इथं काय येणार आहे? बाहेर काय पडणार? सॉरी, HBr नाही, NH3Br ऍक्च्युली. एकच मिनिट. हा बघा, हा NH3 आहे. कोण आहे? इथला हायड्रोजन आणि इथला ब्रोमीन म्हणजे HBr. NH3 प्लस HBr काय मिळते? NH4Br. काय मिळते? काय मिळते? NH4Br. सो हा कोण फॉर्म झाला? आयसोब्युटिलीन. त्यामुळे कधीही अल्किल हॅलाइड जो तुम्ही घेणार, काय घेणार? काय घेणार? अल्किल हॅलाइड जो तुम्ही घेणार तो अल्किल हॅलाइड कायम कसा असायला पाहिजे? प्रायमरी. काय असायला पाहिजे? जर तुम्ही अल्किल हॅलाइड सेकंडरी किंवा घेतला तर काय होणार आहे? आणि अल्किन फॉर्म होणार आहे, विच इज अनडिझायरेबल, विच इज, समझ में आ रहा है? यस और नो? ठीक है, हेडिंग टाका.